मध्ये डेव्हलपर टेस्टरची रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात, त्यानंतर जो लीड असतो तर त्याचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात. अभिजितचं जर सांगायचं झालं ना, तर अभिजितला ऑलमोस्ट 11 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आय टी इंडस्ट्रीमध्ये आणि अंडर त्याचा प्रोजेक्ट आहे आणि सगळं फ्लो माहिती आहे की प्रोजेक्ट क्लायंट कडून कसा आला, त्यानंतर रिक्वायरमेंट गॅदरिंग, प्लॅनिंग, डेव्हलपमेंट आणि डिलिव्हरी कशी ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे 11 इयर्सचा. तर ही लीडची ऑपॉर्च्युनिटी तुला कधी भेटली? हो, आता बघ कसं मी जेव्हा माझी करिअर चालू केलं तर तेव्हा मी ज्युनियर डेव्हलपर आहे ना, आणि तेव्हा असं होतं की फ्रेशरला कशी टेक्नॉलॉजी वगैरे जी मिळेल ती करायला लागते, कारण तेव्हा आपल्याला इतकं माहिती नसतं. करेक्ट. साधारण ती ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे आली आणि मग मला टीम साईज देताना काही टीम पण असेच बॅलन्स केले की एकदम ज्युनियर, एक थोडा मिड लेवल आणि एक माझ्यासारखाच, पण मग काही गोष्टींमध्ये थोडासा ऍडव्हान्टेज माझ्याकडे होता. ते जे इनिशियल डिस्कशन असतं किंवा प्रोजेक्ट डन करायचा आहे आणि मग त्याचं एस्टिमेशन वगैरे कसं करायचं, तर जे इनिशियल जे डिस्कशन होतं किंवा मिटिंग्स होतात त्यामध्ये काय काय कसं होतं? साधारण क्लायंट जे आहे तो बेसिक आयडिया सांगतो की मला साधारण अशा प्रकारचं एक ऍप्लिकेशन बनवायचं आहे. करेक्ट. ज्याच्यामध्ये काही मेसेजेस, कोड्स असतील ते दिसणार आहेत, ते शेअर करतील मी फेसबुक वरती वगैरे, आणि लॉग इन वगैरे अशा पद्धतीचं असतं. हे कोण ठरवतं की यार या प्रोजेक्टला एवढं एस्टिमेशन लागणार आहे, या प्रोजेक्टला एवढे रिसोर्सेस लागणार आहे? बरोबर आहे, बरोबर. एवढे डेव्हलपर, एवढे टेस्टर. आता हे कसं होतं की साधारण लीड, व्हीपी ऑफ इंजिनिअरिंग किंवा महत्वाचे लीड पोझिशन्स वरती जे आहेत ज्याच्या डोमेन मध्ये, समजा अँड्रॉइड असेल तर अँड्रॉइडच्या पद्धतीने त्या स्टोरी पॉईंट देतो. आता ते प्रत्येक प्रोजेक्टचे वेगवेगळे असतात. एक स्टोरी पॉईंट इक्वल्स टू, काही जण 6 तास म्हणतात, काही म्हणतात छोटी, फक्त एवढंच. ओके, तर मग अशा पद्धतीने आपण एस्टिमेशन द्यायला चालू करतो. आता असं आहे की साधारण प्रोजेक्ट रिलीज तर मुद्दा झाला की रिलीज नंतर ते थोडे दिवस सपोर्ट वरती आपल्याकडचं असतंच. ओके, म्हणजे साधारण 6 महिन्याचा प्रोजेक्ट झाला तर साधारण एखादा महिना तो ओव्हरलॅपिंग सपोर्ट आपल्याला द्यावाच लागतो. एक्सपिरियन्स जो शेअर केला की प्रोजेक्ट कसा, म्हणजे आपण आपल्या आय टी कंपनीमध्ये येतो आणि कसा तो डिलिव्हर होतो, आणि त्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत, त्यामध्ये ओव्हरकम पण करता येतो, त्यामध्ये लर्निंग पण आहे, चांगला एक्सपिरियन्स आहे आणि त्यामधून खरंच एक ऑपॉर्च्युनिटी चांगली भेटते आणि लर्निंग पण होतं आणि थोडा एक्सपिरियन्स पण वाढतो. आय टी कंपनीमध्ये एखादा प्रोजेक्ट येतो, जेव्हा आपल्याला क्लायंट एखाद्या कंपनीला प्रोजेक्ट देतो तेव्हा त्याची प्लॅनिंग, ते डेव्हलपमेंट आणि रिलीज, जी की डिलिव्हरी जो काही प्रोजेक्ट होतो तो क्लायंटला कसा होतो हे कोणाला माहीतच नाही. त्याच्यामध्ये डेव्हलपर टेस्टरची रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात, त्यानंतर जो लीड असतो तर त्याचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात हे अजून आपल्याला माहीत नाहीये. जर हे असं माहीत नसेल ना, तर आजचा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे. त्यावरती डिस्कस करण्यासाठी मी अभिजितला इन्व्हाइट केलं आहे. वेलकम अभिजित टू आय टी वाला देव. अभिजितचं जर सांगायचं झालं ना, तर अभिजितला ऑलमोस्ट 11 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आय टी इंडस्ट्रीमध्ये आणि सध्या मोबिलिटी लीड आहे आणि अंडर त्याचा प्रोजेक्ट आहे आणि सगळं फ्लो माहिती आहे की प्रोजेक्ट क्लायंट कडून कसा आला, त्यानंतर रिक्वायरमेंट गॅदरिंग, प्लॅनिंग, डेव्हलपमेंट आणि डिलिव्हरी कशी झाली आणि कोणाचा किती रोल्स आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, कोणते रिसोर्स, किती एस्टिमेशन, हे आपण आज थोडंसं जे आपले एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांना माहीत नाहीये. ओके, जे स्टार्टअपमध्ये आहेत किंवा फ्रेशर्स आहेत यांना माहीत नाही की रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी कसे असतात. ते नक्कीच आज ह्या पॉडकास्टमधून हेल्प होईल. तर परत एकदा अभिजित वेलकम आणि यस, शॉर्ट इंट्रोडक्शन. हो, धन्यवाद. माझं नाव अभिजित कोकणे, मी नाशिकचा आहे मूळचा आणि नाशकात जॉब किंवा नोकरी केल्यानंतर आता पुण्यामध्ये नोकरी करतोय बाणेरला, आणि देव आणि आम्ही सोबत साधारण 5-1 वर्षापासून आहोत. येस. आणि हो, बाकी ऑल गुड. येस. आणि जो तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे 11 इयर्सचा, तर ही लीडची ऑपॉर्च्युनिटी तुला कधी भेटली? हो, आता बघ कसं मी जेव्हा माझी करिअर चालू केलं तर तेव्हा मी ज्युनियर डेव्हलपर आहे ना, आणि तेव्हा असं होतं की फ्रेशरला कशी टेक्नॉलॉजी वगैरे जी मिळेल ती करायला लागते, कारण तेव्हा आपल्याला इतकं माहिती नसतं. करेक्ट. तर साधारण मग तेव्हा माझं बॅकग्राऊंड जावा प्रोग्रामिंग मध्ये होतं, म्हणून मग मला अँड्रॉइड तेव्हा नवीनच आलेला, 2013 सालची गोष्ट आहे. मग तेव्हा साधारण अँड्रॉइड मध्ये चालू केलं, हळूहळू छोटे ऍप्लिकेशन्स वगैरे बनवले. पण मग नंतर असं एका लिमिट नंतर कळायला लागलं की नाही, आपण खूप छोट्या मिस्टेक करतोय, चुका करतोय, आणि जे आता आपण सोडून देतोय की बाकीचं मग माझा जो मोठा सिनियर आहे तो बघून गेला आणि तो रिलीज करेल. पण त्या प्रोग्रेसमध्ये हळूहळू असं नीट कळत नव्हतं की नक्की मी करतोय काम चुकीचं करतोय का माझा मॅनेजर चुकीचं मला सांगतोय. असं मला खूप अशा शंका यायच्या की खरंच मी काम करतोय की मी फक्त असंच बसून काहीतरी चाललंय म्हणून चाललंय किंवा दिलेलं कामच करतोय. मग तिथून थोडंसं, आणि छोटी कंपनी होती त्यामुळे थोडंसं माझ्यावरती रोल वाढतच गेले आधीपासून. तिथे असं झालं की
जे प्ले स्टोअरच्या अकाउंटला ऍक्सेस बघायचा, तिथे सगळीकडे बघायचं वगैरे, त्याच्यातून मग सगळं ग्रोथ चालू झाली. म्हणजे मोबाईल मध्ये जो इंटरेस्ट होता तो अजून वाढत गेला. आणि मग मोबिलिटीला म्हणजे अँड्रॉइड होता, मग सिमिलरली लोक मागताना कसे अँड्रॉइड iOS दोन्ही मोबाईल ऍप्लिकेशन, करेक्ट. आणि मग ज्यांची वेबसाईट आहे ते शक्यतो मोबाईल ऍप्लिकेशन कडे जायला लागले जास्त. तेव्हा नेमकीच मोबाईल प्रत्येकाच्या खिशात वगैरे यायला लागले, तसं मी लोक तेव्हा मोबाईलवरती वाढायला लागले. मग त्या मोबिलिटी फील्डमध्येच मी करिअर करायचं ठरवलं. साधारण 1-1.5 वर्षामध्ये म्हटलं ठीक आहे, जाऊ दे याच्यातच राहू आणि इथेच चांगली प्रोग्रेस करू म्हणून. मग नंतर साधारण 2.5 वर्षानंतर मी कंपनी बदलली. तिथे गेल्यानंतर मग तिथे लक्षात आलं की तिथे मोबाईल डेव्हलपर हे खूप होते. जुन्या कंपनीत 3-4च होते. मग तेव्हा असं वाटायचं की आपण जे करतो ते बरोबर आहे. पण तिथे गेल्यानंतर जेव्हा जास्त लोकांमध्ये कामं केली, तेव्हा मग चांगल्या प्रॅक्टिसेस काय फॉलो केल्या पाहिजे, किंवा तुझी युनिट टेस्टिंग किती महत्वाची आहे, करेक्ट, या सगळ्या गोष्टींची थोडी माहिती येत गेली. आणि मग ह्या सगळ्यांमध्ये आपण केलेलं काम हे नुसतं तिथपर्यंत मर्यादित नाही राहिलं. करेक्ट. कधी कधी असं झालं की बॅकएंड वाल्या डेव्हलपर सोबत कम्युनिकेट करून त्याचा समजा रिस्पॉन्स असेल तो छोटा वगैरे ठेवायचा आहे, किंवा महत्वाचाच आला पाहिजे, बाकीचं नाही आलं पाहिजे. एखादी फाईल अपलोड करायची, त्याची साईज वगैरे, या सगळ्या गोष्टींमध्ये डिस्कशन वाढत गेली. मग नुसतं कामाव्यतिरिक्त अवांतर त्या गोष्टी बघत राहिलो. बट तुला ही ऑपॉर्च्युनिटी कधी भेटली की ज्युनियर डेव्हलपर म्हणा, सिनियर डेव्हलपर म्हणा, आणि डायरेक्ट तुला लीड ही जी ऑपॉर्च्युनिटी भेटली, ही कधी भेटली? हा टर्निंग पॉईंट कधी हो, बरोबर. असं म्हणजे दुसऱ्या कंपनीमध्ये, म्हणजे सेकंड जी माझी कंपनी होती करिअर मधली, तिथे साधारण 2 महत्वाचे प्रोजेक्ट आमचं म्हणजे नवीन क्लायंट कडून आले. त्यामध्ये जे सिनियर पोझिशन होते, म्हणजे जेव्हा आपण कोड करायचो, जेव्हा क्लायंटला एक पूर्ण डिलिव्हरी दिली प्ले स्टोअर पर्यंत, तेव्हा मग साधारण ती ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे आली. आणि मग मला टीम साईज देताना काही टीम पण असेच बॅलन्स केले, एक एकदम ज्युनियर, एक थोडा मिड लेवल, आणि एक माझ्यासारखाच. पण मग काही गोष्टींमध्ये थोडासा ऍडव्हान्टेज माझ्याकडे होता. अशा पद्धतीने टीम फॉर्म झाली आणि लीड केली. पण मग तेव्हा जाणवलं की आता माझे रोल थोडे चेंज झाले. करेक्ट. आता मला नुसतं माझं कोड झाला मी शांतपणे बसलो असं होऊन नाही चालत. करेक्ट. मला स्वतःला आता थोडंसं बाकीच्यांना मदत करणं आहेच. परत त्यांचा केलेला प्रोग्राम म्हणा, कोड म्हणा, व्यवस्थित आहे की नाही, कोड रिव्ह्यू करणं आहेच. मग अशा सगळ्या गोष्टींमध्ये शिकतही गेलो. पण असं होतं की साधारण आता एक लिमिट आला आणि आपल्याला लक्षात आलं की आता आपण कोडिंग मध्ये कदाचित दुसऱ्याकडून पटकन काम काढून घेऊ शकतो. करेक्ट. करेक्ट. आणि आपण थोडे मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. बरोबर. जसं की एखादं रिलीजच्या वेळेस एखादी परमिशन अटकली आहे, किंवा प्ले स्टोअरनी रिव्ह्यू रिजेक्ट केलं ऍप्लिकेशन, अशा केसमध्ये आपल्याला माहिती झालंय, मग ते आपल्यालाच बघणं आहे. करेक्ट. म्हणून मग आपले टास्क थोडेसे दुसऱ्याला देऊन त्याच्याकडे करून आपण पुढचे महत्वाचे थोडंसं बघता यायला पाहिजे. करेक्ट. एखादा क्लायंट समजा एखाद्या IT कंपनीकडे आला आणि त्याचं कसं असतं की यार आपल्याला एखादा ऍप्लिकेशन करायचे किंवा एखादा प्रोजेक्ट करायचा आहे, आणि मग तेव्हा तो काय करतो, एखाद्या कंपनीसोबत डिस्कस करतो. ते जे इनिशियल डिस्कशन असतं किंवा प्रोजेक्ट डन करायचा आहे आणि मग त्याचं एस्टिमेशन वगैरे कसं करायचं, तर जे इनिशियल जे डिस्कशन होतं किंवा मिटिंग्स होतात, त्यामध्ये काय काय कसं होतं ते? बरं, आता साधारण एका ऍप्लिकेशनच्या अनुषंगाने मी सांगतो. साधारण क्लायंट जे आहे तो बेसिक आयडिया सांगतो की मला साधारण अशा प्रकारचं एक ऍप्लिकेशन बनवायचं आहे. करेक्ट. ज्याच्यामध्ये काही मेसेजेस, कोड्स असतील ते दिसणार आहेत, ते शेअर करतील मी फेसबुक वरती वगैरे, आणि लॉग इन वगैरे अशा पद्धतीचं असं. लाईक केलं पाहिजे, कमेंट दिली पाहिजे, एवढं बेसिक. ओके. मग जो पार्ट चालू होतो तो म्हणजे आहे की पहिले तर ही रिक्वायरमेंट सगळी लिहिली जाते. ओके. त्याच्यानंतर त्यांना डिवाइड केलं जातं की समजा लॉग इन बोललं तर लॉग इन मध्ये काय काय कव्हर असेल, काय काय पाहिजे तुम्हाला, नुसतं लॉग इन पाहिजे की रजिस्ट्रेशन पण पाहिजे. ओके. है ना, हे सगळे मुद्दे मग त्या टॉपिक मध्ये झाले. मग दुसरा पार्ट आहे समजा आता याच्या कंडिशन मध्ये कोड्स आहे. कोडचा. मग कोड्स मध्ये मग आपण कसे लिहिणार की लाईक कोडचा डेटा आम्हाला कोण देणार, है ना, आणि ऍप्लिकेशन पर्स्पेक्टिव्ह त्याला फॉर्म कसं करायचं डेटाबेस मध्ये वगैरे. ओके. या बाबतीतलं दुसरा कोड्सचा सगळा हा डेटा झाला. मग तिसरा झाला की लाईक, कमेंट आणि शेअर, मग याच्यासाठी वेगळे एपीआयज वगैरे, या सगळ्या गोष्टींमध्ये हा तिसरा पार्ट आमचा झाला. ओके. आणि मग नंतर रिलीज. मग रिलीज मध्ये मग साधारण टेस्टिंग फेज, त्याच्यानंतर ऑटोमेशन टेस्टिंग वगैरे त्यांना करण्यासाठी ते नंतर आपण रिलीज केलं. आता ह्यामध्ये मला हे विचारायचं की जेव्हा क्लायंट असं हे करतो की हा एक प्रोजेक्ट डन झाला किंवा काय झाला, हे कोण ठरवतं की यार हा या प्रोजेक्टला एवढं एस्टिमेशन लागणार आहे, या प्रोजेक्टला एवढे रिसोर्सेस लागणार आहे? बरोबर आहे. बरोबर. एवढे डेव्हलपर, एवढे टेस्टर. आता हे कसं होतं की साधारण लीड, VP ऑफ इंजिनिअरिंग किंवा महत्वाचे लीड पोझिशन्स वरती जे आहेत, ज्याच्या डोमेन मधले, समजा अँड्रॉइड असेल तर अँड्रॉइडच्या टीम मधला, एक iOSच्या टीम मधला, एक हाय लेवल एस्टिमेशन, बॉलपार्क, ज्याला आपण बॉलपार्क एस्टिमेशन देतो, की साधारण लॉग इनच्या UI वरती ऍक्च्युअल एस्टिमेशन नंतर
पण साधारण लॉग इन बनवायला मला 2 दिवस लागतील. बरोबर. अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीचं एक हाय लेवल एस्टिमेशन केलं जातं. मग हाय लेवल एस्टिमेशन केल्यानंतर साधारण किती मॅन आवर्स आपण 8 दिवसाच्या हिशोबाने पकडतात करेक्ट. मोस्टली, हा बरोबर. मग किंवा 8 तासामध्ये आणि 8 तासाचा 1 दिवस अशा हिशोबाने एवढं काम होईल. मग तिथे आपण लिहितो की साधारण जे काही ऍप्लिकेशन आहे लॉग इन पासून कमेंट, लाईक, शेअर सगळ्या या गोष्टीपर्यंत स्टार्ट टू एंड किती वेळ लागेल, टेस्टिंग आणि मग प्रोडक्शन पर्यंत किती वेळ लागेल. अशा पद्धतीने साधारण जर झालं की 7 ते 8 महिने लागतात असं समजा बनलं, मग त्याच्यामध्ये क्लायंट म्हणतो नाही एवढ्या दिवस तर मी थांबू शकत नाही किंवा मला लवकर पाहिजे. बरोबर. मग या गोष्टीमध्ये मग आपण त्याला डिवाइड करत चालतो की आपण ऍडिशनल रिसोर्सेस टाकू. मग साधारण एक रिसोर्स असेल तर मग अजून 2 टाकले तर ते काम थोडंसं कमी होईल. म्हणजे मग त्या हिशोबाने कॅल्क्युलेट करून, कारण कसं जर टेस्टिंग, प्ले स्टोर या बाबतीमध्ये साधारण सारखा वेळ लागू शकतो. करेक्ट. पण तेच लॉग इन आणि रजिस्ट्रेशन आहे, तर या 2 मॉड्यूलवरती 2 वेगवेगळ्या लोकांनी कामं केली तर ते कदाचित एकत्र होऊ शकतं. बरोबर. मग अशा पद्धतीने 8 महिन्याचं काम साधारण 4-4.5 महिन्यापर्यंत वगैरे अशा पद्धतीने एस्टिमेशन देऊन आपण कमी करू शकतो. हे तर झालं समजा एस्टिमेशन आणि रिसोर्सेस. आणि जेव्हा प्रोजेक्ट आपण स्टार्ट करतो, आपलं जे एक टीम कोलॅबोरेशन असतं त्यामध्ये कुठली तरी एक मेथोडॉलॉजी युज करायला लागते. कारण ओव्हरऑल डेव्हलपर असेल, टेस्टर असेल किंवा लीड असेल, ह्यांना एक कोलॅबोरेट करून म्हणजे सोबतच काम करावं लागतं. बरोबर आहे. तर ते कसं फॉलो करतात आपण? आता अजाईल स्क्रम म्हणून सध्या प्रचलित आहे, सगळेजण बरोबर ऑलमोस्ट 80-90% प्रोजेक्ट मध्ये तेच वापरलं जातं. येस. तर त्याच्यामध्ये कसं असतं की सगळेजण म्हणजे एक ती स्प्रिंटची एक सिरेमनी आहे की ग्रूमिंग सेशन, करेक्ट, त्याच्यानंतर स्प्रिंट रिव्ह्यूज, प्लॅनिंग मीटिंग्स, तर या सगळ्यांमध्ये जे काय महत्वाचे ते रोल ज्याचे त्याच्या मीटिंग मध्ये होतात. पण साधारण असं आहे की एखादं काम आलं तर त्याच्या बाबतीत प्रत्येक जण त्यांना पहिली गोष्ट तर प्रोडक्ट मॅनेजर म्हणा किंवा प्रोडक्ट ऑनर जो असतो तो त्या कामाला डिवाइड करतो छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये, आणि ते पण इंडिपेंडंट तुकड्यांमध्ये की हे काम मी म्हणजे एखाद्याची न डिपेंडन्सी असता हे काम मी संपवू शकतो किंवा एखादा डेव्हलपर हे एवढंच काम करून संपवू शकतो टास्क. असं म्हणजे समजा लॉग इनचं UI मग फक्त UI होईल, बॅक एंड टीम असेल तर फक्त API बनवणं हे त्याचं काम होईल, आणि मग पुढचं इम्प्लिमेंटेशन तिसरं पॉईंट होईल. असं मग ते फक्त UIचा पार्ट टिक, म्हणजे अशा पद्धतीने आपण मोठ्या कामाला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तोडतो आणि मग ते डेव्हलपर्सला आपण असाइन करून देतो. तिथे होताना मग त्या मीटिंगमध्ये साधारण सगळेच जण असतात. मग साधारण अँड्रॉइड मोस्टली असं असतं मोबिलिटीमध्ये की अँड्रॉइड iOS आहे ना, मग दोघांकडे साधारण सारखाच वेळ लागतो. करेक्ट. समजा मला गुगल लॉग इन करायला 8 तास लागणार तर iOS मध्ये पण 8 ते 10 तासात होऊन जातं. मग साधारण अशा मीटिंग मध्ये फिबोनाची सिरीज मध्ये आपण ते 1 3 5 7 1 3 5 9 आहे ना, अशा पद्धतीने त्या स्टोरी पॉईंट देतो. आता ते प्रत्येका प्रोजेक्टचे वेगवेगळे असतात. एक स्टोरी पॉईंट इक्वल्स टू काही जण 6 तास म्हणतात, काही म्हणतात छोटी, फक्त एवढंच. ओके, तर मग अशा पद्धतीने आपण एस्टिमेशन द्यायला चालू करतो. त्याचा असं काही स्टँडर्ड फॉर्म्युला नाही एक स्टोरी पॉईंट बरोबर 6 तास असं काही नाही आहे. ती प्रत्येकाच्या प्रोजेक्ट रिक्वायरमेंट नुसार कधी कधी 5 म्हणजे खूप मोठं एक आठवड्याचं काम, कधी कधी 5 म्हणजे 5 दिवसाचं काम असं. पण त्याच्याने एक आपल्याला आयडिया येते की ही जे काम करायचं ते छोटं आहे की मोठं आहे. छोटा असेल तर साधारण 1 स्टोरी पॉईंट, मोठा असेल तर 5 स्टोरी पॉईंट. मग साधारणतः ही जी टीम आहे, आता समजा आता हे सगळं झालं, आपल्याला प्रोजेक्ट आला, आपण टीम फॉर्म केली किंवा काय, तर ह्या टीम मध्ये जी आपण टीम करतो ह्या टीम मध्ये कुठल्या कुठल्या प्रोफाईलचे जे आपण म्हणजे हे बरोबर आहे, तो पण महत्वाचा मुद्दा. आता कसं होतं की आपल्या टीम मध्ये शक्यतो मोबिलिटीच्या प्रोजेक्टच्या रिलेटेड असं असतं की UX म्हणजे डिझायनर एक असतो, बरोबर, जो की आपल्याला आयकन किंवा आता आजकाल फिग्मा आहे तर ते इझी ऍक्सेसिबल आहे, पण तरी पण क्लायंट कडून हे बटन चांगलं दिसतंय नाही दिसतंय हे छोट्या छोट्या कस्टमाइज करून पाहिजे डिस्कशन हे सगळे तोच बघतो. करेक्ट. आणि आपल्याला सांगतो की ही डिझाईन फायनल आहे, तुम्ही ही इम्प्लिमेंट करू शकता. मग तशा त्या जे फिग्मा असेल किंवा त्याची लिंक असेल ती आपल्या युजर स्टोरीमध्ये पण मेन्शन असते. करेक्ट, की ह्या तिकीटसाठी हे डिझाईन वापरायचं म्हणून. त्याच्यानंतर मग अजून दुसरा असतो तो म्हणजे बॅकएंडचा एक आपल्याकडे डेव्हलपर असतो जो आपल्यासाठी काही API लागले तर त्या पद्धतीने तो बनवून देतो मोबाईलसाठी किंवा ऍप्लिकेशनसाठी. आणि मग त्याच्यामध्ये काही चेंजेस आले तर आपण त्याच्याशी कम्युनिकेट करतो, तो पुढे दुसऱ्या टीमशी कम्युनिकेट करत असेल तर ते पण एक मुद्दा आहे. करेक्ट. ते एक झालं. त्याच्यानंतर अँड्रॉइड iOS समजा 2 जण, शक्यतो छोट्या प्रोजेक्टला 2 जण असतात, एक मोठा लीड की अँड्रॉइड iOS मध्ये काय प्रॉब्लेम आहे ते सांगायला, आणि ह्यांच्यामधूनच शक्यतो एखादा लीड असतो किंवा कधी कधी रिक्वायरमेंट असेल तर लीड पण एक टाकतात. ओके, की दोन्ही प्लॅटफॉर्म वरती तो बघून हे करू शकतो असं.
तर मग तो एक अशा पद्धतीने मग साधारण टीम फॉर्म होते. आता प्रश्न आहे की डेव्हलपमेंट तर झाला किंवा प्रॉडक्ट झाला, आता टेस्टिंग. तर मग दोघांकडे एक असा एक अँड्रॉइड टेस्टिंग आणि एक iOS टेस्टिंग असं असतं. मग तो पण आपल्याला आपलं युनिट टेस्टिंग वगैरे संपल्यानंतर त्या गोष्टीमध्ये तिथे टेस्टिंगचा पण रोल महत्वाचा असतो. करेक्ट. आणि जो लीड आहे तो शक्यतो रिलीज, क्लायंटचे कॉल्स किंवा क्लायंटच्या बाबतीत जे काही टेक्निकल अडचणी आहेत किंवा काही रिक्वायरमेंट गॅदरिंग आहे एखाद्या SDK बद्दल किंवा माहिती काही कीज वगैरे, तर तो कम्युनिकेशन तो लीड बघून घेत असतो. ओके. आता ह्याच्यामध्ये सगळं झालं. आता ऍज अ लीड, आता ह्याच्यामध्ये डायरेक्टली तुझ्यावरती येतात. ऍज अ लीड तुला काय म्हणजे तुझे एकतर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी सांग आणि तुझे चॅलेंजेस सांग. बरोबर. आता रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी असं आहे की टीम मधून पहिले तर तेच मी जसं बोललो की मोठ्या रोलवरती थोडे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला Correct. पाहिजे, म्हणजे जेणेकरून तसंच असतं. मग माझ्याकडे असं असतं की अँड्रॉइड iOS या दोघांच्या बाबतीत काही महत्वाची प्ले स्टोअरचे रिव्ह्यूज काही प्रॉब्लेम असतील तर तिथे ते पहिले जम्प इन करून ते प्रायोरिटीवरती सॉल्व्ह करणं आहे. करेक्ट. आणि नुसतं ऍप्लिकेशन डिलिव्हरी तर वेळेवर झाली पाहिजे, तो मुद्दा आहेच. त्यातल्या त्यात ते क्वालिटी गेलं पाहिजे. बरोबर. टीमनी आपल्या व्यवस्थित सगळे कोडिंग प्रिन्सिपल जे काय आहेत किंवा थोडासा कोड व्यवस्थित लिहिणं, कोड रिव्ह्यू, या सगळ्या गोष्टींचे रोल मला करायला लागतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त असं की रिलीज झाल्यानंतर सुद्धा एक क्लायंट कडून सपोर्टचा एक मुद्दा येतो. ओके. की क्लायंट कधी कधी सांगतो की एका मोबाईलवरती हे ऑपरेशन चालत नाहीये, तर त्याला आपण असं सांगू नाही शकत की माझ्याकडे तर चालतंय, तुझ्याकडे नाही चालत. बरोबर. तो म्हणेल असं हे चुकीचं नाही, उत्तर बरोबर, होईल. मग correct. त्या पद्धतीने ते थोडंसं त्याला 2-3 क्रॉस क्वेश्चन विचारायला लागतात. मग त्याच्यातून ते पण आपल्याला समजून घ्यायला लागतं. आणि इकडे टीमला पण तसं थोडं सांगायला लागतं की इथे नाही, इथे बघ, करेक्ट. असेल काहीतरी त्या रिलेटेड तर सापडेल. अशा पद्धतीने एक मुद्दा आहे. आणि अजून एक असं की साधारण ऍप्लिकेशनच्या हेल्थवरती पण लक्ष ठेवायला लागतं. आपल्याकडे साधारण क्रॅश लिटिक्स वगैरे या गोष्टी असतात, जेणेकरून ऍप किती वेळा क्रॅश झालं, करेक्ट. कोणत्या डिव्हायसेसवर क्रॅश होत आहे, किती वेळा होत आहे सारखं, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला परत सगळ्यांना आणि त्यातल्या त्यात क्लायंटला पण समजून सांगायला लागतं, पटवून सांगायला लागतं कधी कधी की हा क्रॅश आम्हाला अजून सापडला नाही, सापडतोय, आम्ही बघतोय. ओके. बरोबर. आणि तो थोडंसं रिगरसली त्याचे लॉग्स वगैरे बघणं, त्या गोष्टींमध्ये पण जास्त इन्व्हॉल्वमेंट असते. करेक्ट. पण मोस्टली क्लायंट साइड सांभाळायला लागते, कारण सर्व्हिस बेस इंडस्ट्रीमध्ये आहे माझा रोल. तर बरोबर. मोस्टली क्लायंटला Client खुश तर बघ. क्लायंट खुश तर सब खुश असं. बरोबर. प्रोजेक्ट रिलीज होतो आणि तेव्हा मग आपण हे सगळं हँडओव्हर क्लायंटला करतो का? हो, बरोबर. आणि त्यानंतर काय क्लायंटचा काही म्हणजे कॉन्टॅक्ट? आता असं आहे की साधारण प्रोजेक्ट रिलीज तर मुद्दा झाला की रिलीज नंतर ते थोडे दिवस सपोर्टवरती आपल्याकडचं असतंच. ओके. की म्हणजे साधारण 6 महिन्याचा प्रोजेक्ट झाला तर साधारण एखादा महिना तो ओव्हरलॅपिंग सपोर्ट आपल्याला द्यावाच लागतो. करेक्ट. मग क्लायंटकडे काही अडचणी असतील, काही जिथे कुठे महत्वाचे, जसं मी बोललो की काही क्रॅशेस वगैरे काही असतील तर ते आपल्याला रिझॉल्व्ह करून द्यावे लागतात. हा तर मुद्दा झाला. पण या व्यतिरिक्त असं आहे की आपल्याला त्या प्रोजेक्ट बद्दल आपण कोड कुठे लिहिलाय, कसा लिहिलाय, याचं एक आपण त्याला ज्याला नॉलेज ट्रान्सफर म्हणतो, बरोबर, असे डॉक्युमेंटेशन वरती आणि आपलं जे आर्किटेक्चर आपण बनवलंय त्याच्यामध्ये नंतर असं आहे की त्या क्लायंटला हँड ओव्हर दिल्यानंतर त्याला पण जर काही त्याच्यात अडचणी आल्या तर त्याला ते सॉल्व्ह करता यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काही फीचर ऍड करायचं असेल, छोटं मोठं असेल, तर त्याला ते स्वतः म्हणजे दुसरी टीम लावून करता यायला पाहिजे. इथपर्यंत आपण सपोर्ट देणं गरजेचं आहे. करेक्ट. तर मग आपल्या साईडने आपण कॉन्फ्लुएन्स शक्यतो वापरतो. तिथे मग आपण सगळे तुमचं एपीआयचं स्पेसिफिकेशन डॉक्युमेंट झालं, तुमचे आर्किटेक्चरल डॉक्युमेंट झाले, त्याच्यानंतर एखादं काही SDK इंटिग्रेट वगैरे केला असेल, त्याच्या रिलेटेड काही नॉलेज ट्रान्सफर असतील. असं असतं की एखादा ज्या दुसऱ्या थर्ड पार्टी कंपनी म्हणजे एखाद्या टूल सोबत आपण कम्युनिकेट केला असेल, प्रोव्हायडर सोबत, त्याचे ईमेल थ्रेड्स म्हणा किंवा अशा काही महत्वाच्या गोष्टी जे तुम्हाला वाटतात ते सगळं डॉक्युमेंट करणं हे पण एक लीड पोझिशनच्या माणसाचं कर्तव्याचं आहे. ते सगळं हँडओव्हर क्रिएट करणं आणि महत्वाचं म्हणजे ते मीटिंग्स ठेवणं. क्लायंटला ते जरी त्यांनी तो उडून बघून घेईल हे एक चुकीचं आहे. त्याला आपल्याला तिथे सांगायला लागतं की हे डॉक्युमेंट इथे आहेत, बरोबर, तर या डॉक्युमेंटनुसार तुम्हाला काही अडचणी असतील तर विचारा, आमचं सपोर्ट आता संपत आलाय, बरोबर, आणि तुम्हाला फीचर असेल तर ते सांगत जा, आणि काही नवीन फीचर्स असतील तर ऑफकोर्स आम्ही आहोत नवीन ऍड करायला. करेक्ट. अशा पद्धतीने. येस, ग्रेट. खरंच म्हणजे मला ज्या काही खूप काही गोष्टी यात माहित नव्हत्या, बट त्या मला पण अंडरस्टँड झाल्या. आणि ज्या लोकांना माहित नाही की सर्व्हिस बेसमध्ये प्रोजेक्ट कसा येतो आणि कसा डिलिव्हर होतो, आणि तो जे चॅलेंजेस आहेत ऍज अ म्हणजे लीड म्हणून, मोबिलिटी लीड म्हणून तुला किती चॅलेंज आले किंवा काय, ही खूपच म्हणजे इंटरेस्टिंग आहे. आणि त्यातून एक्सपिरियन्स पण खूप काही भेटतो आणि लर्निंग तर खूपच जास्त लर्निंग तर आहेच. ग्रेट.
सो थँक्यू अभिजित, तू एवढा तुझा एक्सपिरियन्स जो शेअर केला की प्रोजेक्ट कसा म्हणजे आपण आपल्या IT कंपनीमध्ये येतो आणि कसा तो डिलिव्हर होतो आणि त्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत, त्यामध्ये ओव्हरकम पण करता येतो, त्यामध्ये लर्निंग पण आहे, चांगला एक्सपिरियन्स आहे आणि त्यामधून खरंच एक ऑपॉर्च्युनिटी चांगली भेटते आणि लर्निंग पण होतं आणि थोडा एक्सपिरियन्स पण वाढतो. तर मी हे सांगेल की जो काही आत्ताचा पॉडकास्ट झाला आहे ते तुम्हाला जर काही माहीत नसेल त्या गोष्टी, त्या तुम्हाला नक्कीच तुम्हाला तो आवडेल आणि जर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण शेअर करा की सर्व्हिस बेसमध्ये काम कसं चालतं आणि ॲज अ लीडचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात ते अभिजितने व्यवस्थित एकदम पॉईंट टू पॉईंट सगळं आपल्यासमोर डिलिव्हर केलं आहे. सो येस, परत एकदा जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर सांगा. थँक्यू अभिजित फॉर कमिंग. येस, आणि व्हॅल्युएबल आणि अभिजितचा मी खूपच विकेंड खराब केलाय. नाही सो येस, सॉरी आणि थँक्यू सो मच. येस, थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.